देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी वाह्या सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. शिवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील पहिला वैला क्रमांकाचा आहे. अभंगाचा उच्चार केल्यानंतरच कोणाचा अभंग आहे सांगायची गरजच नाही, तरी सांगणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा नामसाधनेची फलश्रुती सांगणारा हा अभंग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थ भाविक भक्त वारकरी संप्रदाय सरवडे त्या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आली. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हा उत्सव संपन्न होत आहे. ज्ञानोबरांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे म्हणून संत होऊन गेले त्या सकल संतांनी ज्ञानोबरांच्या चरणी आपलं जीवन नतमस्तक केलेलं आहे बरं का. एक ज्ञानोबरांच्या जीवनाच्या ठिकाणी नतमस्तक जर आपण झालो तर सकल संतांच्या जीवनाच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचं फल आहे. ज्ञानोबा तुकाराम त्या नामातच आहे बरं का. म्हणून त्या तुकोबारांनीच वर्णन केले. तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, मनोनी ठेविली पायलोई. तुकोबारायचं वर्णन करतात की अशा ज्ञानोबरांच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं, मी नतमस्तक झालो. असं नतमस्तक सकल संतांच्या जीवनामध्ये असणारं हे ज्ञानोबरांचं जीवन आहे. सकल संतांमध्ये त्यांचं अनन्य साधारण असं महत्व आहे. का महत्व आहे? त्याचं एकच कारण, आपल्या वारकरी संप्रदायाचं पहिलं वहिलं कार्य ज्ञानोबरांनी केलेलं आहे. आणि त्या ज्ञानोबरांच्या पावलावरती पाऊल टाकून सर्व संतांनी या परमार्थ साधनेचा विचार समाजाच्या समोर प्रगट केला. यात नवल नाही आहे.
जेवढं म्हणून वाङ्मय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे निर्माण झालं ते ज्ञानोबांच्याच वाङ्मयाला धरून झालेलं आहे बरं का, धरून झालेलं आहे. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले, मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. एक मार्ग त्या संत महात्म्याने दाखवलेला आहे. असा मार्ग दाखवलेला आहे की त्या मार्गाने आपण जर चालायला लागलो तर निश्चित आपण साध्यापर्यंतच पोचू बरं का, साध्यापर्यंतच पोचू. किंबहुना दुसऱ्या भाषेत जर बोलायला ठरलं तर ज्यांनी वारकरी संप्रदायाचा अंगीकार केला आणि वारकरी संप्रदायाचा अंगीकार करून त्या साधनेचा ज्यांनी जीवनामध्ये स्वीकार केला त्याला इतर कोणत्या मार्गाचं, इतर कोणत्या संप्रदायाचं अनुकरण करण्याची गरजच नाही आहे. पण इतर संप्रदायांना मात्र वारकरी संप्रदायाचं अनुकरण करण्याची वेळ आलेली आहे बरं का. असा एक संप्रदाय आणि त्या संप्रदायामध्ये पहिले संत ज्ञानोबा येऊन गेले. याचा अर्थ याच्या आधी संत नव्हते असं नाही आहे. या भागवत धर्माचा विशेष रूपाने विस्तार करण्याकरता ज्ञानोबांनी केलेलं कार्य आहे आणि त्या कार्याच्या संबंधाने त्या संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता ही प्रत्येकाने अंतःकरणामध्ये जतन केली पाहिजे बरं का. मी परवा एक ठिकाणी बोलून गेलो, जेवढे वारकरी आहेत त्या सर्व वारकऱ्यांनी सर्व पर्व काळ साजरे केले पाहिजेत बरं का. देवाच्या अवताराचे पर्व काळ साजरे केले पाहिजेत आणि संतांचे पुण्य कालही साजरे केले पाहिजेत. जो माळ घालून या पर्व काळाला येत नाही तो वारकरी नव्हे, वारकरी नव्हे. म्हणून मी अलीकडे सांगायला सुरुवात केलेली आहे बरं का बाजीराव, हे तुम्हाला सर्व पर्व काळ हे सगळं सांभाळता येत असेल तर माळ घाला, त्याच्यापेक्षा न घातलेली बरी, न घातलेली बरी. अरे त्यांच्याविषयी कृतज्ञता आम्ही तुम्ही जतन नाही करायचं तर करायची कोणी हो? बापाचं श्राद्ध कोणी घालायचं? जावयाने का घर जावया झाला म्हणून? अरे पुत्रानेच घातलं पाहिजे. तसं संतांचे पर्व काळ हे वारकऱ्यांनीच साजरे केले पाहिजेत. तेव्हा त्या ज्ञानोबांच्या या समाधी सोहळ्याचा कालावधी आहे आणि तो समाधी सोहळ्याचा सोहळा आपण या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न करत आहात. बरेच लोक त्या सोहळ्याकरता आळंदीला जातात, ज्यांना जाता येत नाही त्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होता येतं. आमचं दोन्ही भाग्य आहे, इथला साजरा करून आम्ही तिकडं जातोय बरं का. आमच्या आश्रमात एक पद्धत होती, प्रत्येक वद्य एकादशीला आळंदीची वारी आणि त्या आळंदी वारीला होळकर धर्मशाळेमध्ये आश्रमाच्या वतीनं प्रवचन असायचं आणि सकाळी द्वादश सोडायला तिथं जायचं बरं का. सकाळी 7:30ला पंगत बसायची बरं का. हां, तुम्ही तिथं 8 वाजता गेला ना काही मिळायचं नाही. 8 वाजता तेव्हा गंमत अशी असायची, द्वादशीला मधुकरी नसायची. हां, आणि द्वादशीला तिथं जायचं. पण आम्हाला सवय लागली होती, आम्ही आळंदीत राहिलो पण आम्हाला आळंदीचं पाणी लागलं नाही का, आम्ही आळंदीतलं पाणी कधी पिलंच नाही बरं का. आम्ही जे पाणी पिलं ते साधक आश्रमातलं पाणी पिलं. आम्ही प्रत्येक द्वादशीला त्या होळकर धर्मशाळेमध्ये चाकण चौकाच्या पलीकडे आहे, जेवायला होळकर धर्मशाळेत जात होतो पण पाणी प्यायला आम्ही आश्रमात येत होतो.
पाणी प्यायला आम्ही आश्रमात येत होतो. आम्ही आळंदीतलं कधीही पाणी पिलेलं नाही. तेव्हा पाणी आम्हाला आळंदीचं लागलेलं. मला कशावरून आठवलं, हां, इथं जेवायचं आहे आणि पाणी प्यायला आळंदीला जायचं आहे. याच्याकरता मला हे आठवलं बरं का, योगाने. आणि असा हा समाधी सोहळ्याचा पर्व काळ आपण या ठिकाणी संपन्न करत आहात. आणि त्या सोहळ्यातीलची द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला प्राप्त आहे. तेव्हा ज्ञानोबांच्याच अभंगाच्या द्वारे काही चिंतन करावं. जे ज्ञानोबांनी आपल्या अवतार कार्यामध्ये काय समाजाला सांगितलं, त्यांच्या सोहळ्याच्या निमित्ताने काही या अभंगावरती चिंतन करावं असं मनात आलं बरं का. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. सर्वांनी बऱ्याच वेळा ऐकलेला आहे, बऱ्याच्यांच्या मुखातून ऐकलेला आहे. नुसतं ऐकला नाही, इथं सांगणारी बरीच आहेत. तरीही अभंग घ्यावा अशी माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली बरं का. तेव्हा या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबाराय एक नाम साधनेची फलश्रुती सांगतात. सांगत असताना ती फलश्रुती कशा पद्धतीनं ज्ञानोबांनी समाजाच्या समोर ठेवली त्याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. कारण एखादी साधना समाजाच्या समोर जर ठेवायची असेल तर एक पहिल्यांदा विचार करावा लागतो, अधिकाराचा विचार करावा लागतो. अधिकाराचा बरं का. दुसरा, साधना सांगत असताना त्या साधनेवरती कुठलं वेदाचं अप्रामाण्य येता कामा नये. आणि तिसरं वर्णन केलेलं आहे, साधना सांगत असताना ती साधना युक्तीच्या, दृष्टांताच्या, अनुभवाच्या द्वारे ती समाजाच्या समोर प्रगट करता आली पाहिजे. आणि एवढंही सांगून जर तो अधिकार असेल नसेल, वेदाचं प्रामाण्य आहे, दृष्टांत युक्तीचा संबंध आहे, तरी फार खालचा अधिकार आहे. ज्या अधिकारावरती हा मनुष्य पाहिजे त्या अधिकारावरती जर नसेल तरी त्याला ही साधना सांगितली पाहिजे. कशी सांगितली पाहिजे? परिसंख्या विधीने साधना सांगितली पाहिजे. असा अनेक संबंधाने या अभंगाच्या मागे भाव आहे बरं का. एक अधिकाराचा विचार केला, पण अधिकाराचा विचार करत असताना ज्ञानोबांनी पाहिला, पण परमार्थ करण्याकरता अधिकार लागतो ही एक गोष्ट आहे. पण काही माणसं परमार्थाला लागल्यानंतर सुद्धा अधिकार त्यांना नसतो, अधिकार नसतो. पण परमार्थाच्या साधनेने अधिकार मिळवता येतो बरं का. अधिकार मिळवता येतो. म्हणजे अधिकारी आहेत त्यांनीच परमार्थ करावा हे तर आहेच, पण अधिकार नाही त्यांनी काय करावं? त्यांनी अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानोबांनी विचार केला, वेदाने शास्त्राने अधिकाऱ्याकरता साधना सांगितली. आपण काय करावं? ज्यांचा अधिकार नाही त्यांना अधिकार कसा निर्माण होईल हे कार्य करायचं बरं का. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. अधिकाऱ्याला कोणी सांगेल हो? अधिकाऱ्याला कोणी सांगेल? पण ज्याचा अधिकार नसताना त्याला अधिकारावरती आणून सांगणं हे फार कठीण काम आहे बरं का. हे फार कठीण काम आहे. आणि ते काम ज्ञानोबांनी आपल्या अवतारामध्ये हरिपाठाच्या माध्यमातून केलेलं आहे बरं का. हरिपाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. कारण भगवंताचं नाम घेण्याकरता अधिकार लागतो का? अधिकार लागत नाही. कोणालाही भगवंताचं नाम घेता येतं. कोणालाही म्हणजे कोणालाही. हां, तुका म्हणे महापातके पतेत होती जीवन मुक्त यळा मात्रे. हां, कितीही अनधिकारी असला तरी त्याला अधिकार प्राप्त करता येतो. काही लोकांना
रोगच होत नाही बरं का. काही लोकांना रोगच होत नाही, त्यांना औषधाची गरजच नाही, त्यांना औषधाची गरजच नाही, लक्षात ठेवा. पण काही लोकांना रोग होतो, त्यांच्याकरता मात्र औषधाची व्यवस्था करावी लागते. त्यांच्याकरता औषधाची व्यवस्था करावी लागते. मग बऱ्याच लोकाला रोग होत नाही म्हणून औषध निर्माण न करता चालणार नाही. पण काही लोक असे आहेत ना, त्यांना रोग होतो ना, मग त्यांचा रोग बरा झाला पाहिजे ना. ज्यांना होत नाही ते अधिकारी हो. पण ज्याला झालेला आहे तो अनधिकारी आहे, पण त्यांचाही रोग निवृत्त करून त्यांनाही निरोगी करता आलं पाहिजे, त्यांनाही जीवनामध्ये निरोगी करता आलं पाहिजे. आणि हे कार्य संत महात्म्यांनी फार कष्टाने केलं बरं का, फार कष्टाने केलं, समाजाकरता केलं आणि अल्प काळामध्ये केलं, अल्प काळामध्ये केलं. फार काळ त्यांना लागला नाही. कारण व्यवहारामध्ये ते आयुर्वेदामध्ये असं वर्णन केलेलं आहे, रोगाची परीक्षा केली जाते. कशावरून केली जाते? नाडीवरून. आताचे डॉक्टर आलेल्या रोग्याला विचारतात, तुला काय व्हायला लागलंय, तुला काय होत आहे. म्हणजे आलेल्या रोग्याला विचारायचं आणि त्याच्यावरती अनुमान काढून औषधोपचार करायचा. पण जो खरा वैद्य आहे तो आलेल्या रोग्याला विचारत नाही, फक्त नाडीची परीक्षा करतो. नाडीची परीक्षा केल्यानंतर त्याला काय होते हे वैद्य सांगतो. वैद्य म्हणजे नाडीची परीक्षा केल्यानंतर वैद्याला कळतं याला काय व्हायला लागलंय. गोष्ट लक्षात आली. मला त्यातला मुद्दा मला आहे, ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, समाजाची नाडी संतांनी ओळखली. समाजाची नाडी संतांनी ओळखली. संतांना माहिती होतं अशा स्वभावाचे या जगामध्ये लोक असणार आहेत, त्यांची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. लोकांनी सांगितलं आणि मग केलं असं घडलेलं नाही बरं का. लोकांनी सांगितलं आणि मग केलं असं नाही. लोकांची नाडी जाणूनच, त्यांची योग्यता जाणूनच जे शास्त्राला करता आलं नाही, ते संतांनी कार्य केलं, लक्षात ठेवा. आणि ते कार्य अधिक विशेष रूपाने ज्ञानोबांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केलं. आणि तो जर विचार केला तर तो कोणता विचार आहे की सर्वांना अधिकारावरती आणण्याकरता संतांनी नाम साधनेचा विचार समाजाच्या समोर प्रगट केला बरं का. प्रगट केला. ती साधना आहेच, पण त्या नाम साधनेतून अधिकाराची आज वृद्धी व्हावी, वृद्धी व्हावी. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपला अधिकार तपासावा. अधिकार आपल्याला आपला अधिकार जर कळत नसेल तर ज्यांना कळतो त्यांच्याकडे तरी जावं. पण काही लोक जात नाही का, कमीपणा आहे त्यात, कमीपणा आहे, लक्षात ठेवा. वास्तवता तुम्हाला सांगतो, माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. आज पंढरी क्षेत्रामध्ये काही मंडळी 4 महिने चिंतन सांगतात. 4 महिने, पण परंपरेतला एकही कीर्तनकार चिंतन ऐकायला जात नाही बरं का. का जात नाही तो? कमी. मी नाव घेत नाही की मला तुकोबारांनी आम्हाला एवढं सांगितलंय, कोणाची ऐकायची गरज नाही, हे आम्हालाही कळतं, तुम्ही सांगायची गरज नाही. काय पण
काही गोष्टी ऐकल्याशिवाय उलगडा होत नाही, लक्षात ठेवा. कळत नाहीत लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला काय कळतं की नाही कळतं हे सुद्धा काही लोकांना कळतं, पण माणसं कमीपणा घ्यायला तयार नाहीत. कमीपणा घ्यावा लागतो, लक्षात ठेवा. म्हणून सर्वांना प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे, प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे. सांगदेवाचा उद्धार कधी झाला हो? सांगदेव सामान्य नव्हते, त्यांचं चरित्र वाचा तुम्ही, फार अभ्यास होता त्यांचा. 14 विद्या 64 कला त्यांना. आम्हाला एकाही कलेचं नाव माहित नाही. माहिती आहे, त्यांना अवगत होत्या. 14 विद्या 64 कला त्यांना अवगत होत्या. हे अवगत होऊन सुद्धा त्यांच्या लक्षात आलं अजून आमच्याकडे ऊन आहे. हे ऊन आहे हे ज्या दिवशी चांगदेवाला कळालं त्या दिवशी चांगदेवाच्या उद्धाराची व्यवस्था झाली. आमच्या तुमच्या वांगदेवाची काय अवस्था. म्हणून परमार्थामध्ये अधिकाराचा विचार मांडलेला आहे. ज्यांना अधिकार नाही त्यांना अधिकारावरती अधिकाराची योग्यता आणून देण्याचं कार्य ज्ञानोबांनी जे केलं ते भगवंताच्या नामसाधनेच्या माध्यमातून केलं बरं का. नामसाधनेच्या माध्यमातून केलं. आणि त्या नामसाधनेच्या माध्यमातून केलं का, परमार्थाच्या अधिकाराचं वर्णन करताना असं वर्णन केले ज्याचा मलदोष गेलेला आहे, विक्षेप दोष गेलेला आहे, फक्त आता आवरण निवृत्ती राहिलेली आहे. तो परमार्थाचा अधिकारी बरं का. ज्याचा मलही दोष गेलेला नाही, ज्याचा विक्षेपही दोष गेलेला नाही, आवरण तर बाजूला राहू द्या, तो परमार्थाचा अधिकारी नाही आहे. म्हणजे ज्ञानोबांनी विचार केला, आज समाजामध्ये असेच लोक आहेत त्यांचा मलही दोष गेलेला नाही, विक्षेपही दोष गेलेला नाही. मग तो मल दोष विक्षेप दोष घालवण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. कसं घेतलं पाहिजे, किती दिवस घेतलं पाहिजे, म्हणजे मल दोष जाईल, विक्षेप दोष जाईल. हा विचार करून ज्ञानोबांनी जगाला उपदेश केला. तुम्हाला जर परमार्थामध्ये अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल तर माझा उपदेश ऐका. तुम्हाला ती नामसाधना करावी लागेल. कशी करावी लागेल? महाराज म्हणतात, मी सांगतो तशी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुन्हा पुन्हा म्हणा. कोणाला सांगितलंय? कोणाला सांगितलं? ज्याचा अधिकार नाही त्याला सांगितलं बरं का. भगवंताचं नाम घ्यायला काय त्याला माळच घालायला पाहिजे असं काही नाही आहे. भगवंताचं नाम घेण्याकरता त्याला देवळाकडेच यायला पाहिजे असं काही नाही आहे. भगवंताचं नाम घेण्याकरता त्याला पंढरपूरला जायला पाहिजे असं काही नाही आहे. मी अनधिकाऱ्याच्या संबंधाने बोलावले, लक्षात ठेवा बरं का. माणसं बोलण्याचा त्याचा काय म्हणतात शेकंठाव तयार करतात हो. विपर्यास. म्हणून मागं आपल्याला सांगितलं एकदा ब्रह्मलीन महाराजांनी पाठामध्ये सांगितलं, संन्यासाचं लक्षण सांगत असताना संन्याशांनी लुंगी लावावी. का लावावी? वस्त्राचं लक्षण केले शास्त्रामध्ये. वस्त्र कशाला म्हणतात? ज्याला 5 ठिकाणी कच्च आहे त्याला वस्त्र म्हणतात. कच्च म्हणजे काष्टा. म्हणून संन्याशाने काष्टा लावायचा नाही आणि संन्यास सोडून सर्वांनी काष्टा लावायचा बरं का.
हा, ज्याला 5 ठिकाणी कच्छ आहे त्याला वस्त्र म्हटलं जातं, ज्याला 5 ठिकाणी कच्छ नाही त्याला वस्त्र म्हणत नाही. लावून सुद्धा न लावल्यासारखंच आहे शास्त्रामध्ये, लावूनही न लावल्यासारखंच आहे. ज्यांनी जरी लुंगी अंगाला गुंडाळली असली तरी वस्त्र नाहीच आहे शास्त्र म्हणतं बरं का. लावून न लावण्यासारखं आहे. मग संन्याशाने लुंगी लावावी, लावून न लावल्यासारखीच आहे. तर श्री गुरु महाराजांच्या मोठ्या चिरंजीवांनी प्रश्न केला, मग संन्याशाने पॅन्ट घालायला का हरकत आहे? ती घालून न घातल्यासारखंच आहे. ते घालून न घालल्यासारखेच आहे. म्हणजे जेवढे पॅन्ट घालून आले ते सगळे संन्याशीच, विधिवत नव्हे. म्हणजे असा दुसरा विचार तयार होतो बरं का. म्हणून सर्वांना परमार्थाचा अधिकार प्राप्त होण्याकरता संतांनी सांगितलं काय नाही, सर्वांनी भगवंताचं नाम घ्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण कसं? सातत्याने बरं का, सातत्याने. हा, एकदा भगवंताचं नाम घेतलं म्हणजे अधिकार प्राप्त झाला असं नाही आहे. त्या परमार्थाच्या अधिकारावरती येण्याकरता ही साधना त्याला सातत्याने करावी लागेल. सातत्याने. किती सातत्याने करावी लागेल? त्या साधनेमध्ये खंड करता कामा नये. खंड करता कामा नये, लक्षात ठेवा. नंतर नाम उत्सवाचं आयोजन करताना केलेलं आता ते घडतं न घडतो तो भाग वेगळा. ज्या दिवशी पहिल्या दिवशी विना पूजन करून विना उभा केला जातो आणि काला झाल्यानंतर विना उतरला जातो. विना उभा केल्यापासून नामस्मरणाला सुरुवात झाली पाहिजे बरं का. नामस्मरणाला सुरुवात झाली पाहिजे. ती कुठपर्यंत? काला होईपर्यंत. घडतं का आपल्याकडे? आता कीर्तनामध्ये आपण 2 तास बसले, नामस्मरण चालू आहे. कीर्तन झाल्यावर विना घेणारी माणसं नाम घेतात का? नाही घेत. हा, त्या विनकर्याने आपल्याला जेवढा विण्याचा प्रहर आलेला आहे, वेळ आलेली आहे, तेवढा वेळेमध्ये त्यांनी नामस्मरण करायचं. नामस्मरण करत करत आपली वेळ संपल्यानंतर त्या नामस्मरणासहित दुसऱ्याला विना द्यायचा बरं का. आता हे तू पुढं चालव, त्याने तिसऱ्याला द्यायचा, त्याच्या पुढच्यानी चौथ्याला जाते, कुठंपर्यंत? काल्यापर्यंत. असंच बरं का. त्याला म्हणतात अखंडता. तसं भगवंताचं नाम घेत असताना आपला अधिकार या परमार्थामध्ये जर प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्या महाभागाने भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात जिथून केली तिथून जोपर्यंत अधिकाराची परिपक्वता येत नाही तोपर्यंत त्या भगवंताचं नाम घेत राहिलं पाहिजे. ऐका, बरं का. किंबहुना तो अधिकार जरी प्राप्त झाला तरीही ते नाम घेतलं पाहिजे. अधिकार प्राप्त झाला, श्रीगुरूंनी उपदेश केला, आपल्याला बोध प्राप्त झाला, बोध प्राप्त झाला तरी ते नाम घेतलं पाहिजे बरं का. पहिल्यांदा अधिकाराची वृद्धी होण्याकरता नाम घ्यायचं आहे. त्यानंतर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते ज्ञान सुरक्षित राहण्याकरता नाम घ्यायचं आहे. आणि बोध प्राप्त झाल्यानंतर समाजाला वळण लागण्याकरता किंवा जीवनमुक्तीचं सुख भोगण्याकरता ते नाम घ्यायचं आहे. म्हणून दोन्हीकडे लावा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे अधिकाऱ्याकडेही लावा आणि अनधिकाऱ्याकडेही लावा बरं का. हरिमुखे म्हणा. पण इथं विचार आपल्याला घ्यायचा आहे, आपल्याला तो परमार्थाचा अधिकार प्राप्त होण्याकरता नाम साधना करायचे आणि ती अखंड करायचे. पण त्या नाम साधनेतून जे निर्माण होणारं पुण्य आहे ते निष्काम आहे.
निष्काम आहे. आणि निष्काम पुण्यानेच घडतं काय, परमार्थाचा अधिकार वाढतो. बरं, निष्काम, सकाम नाही आहे. शेतामध्ये तण आहे, त्या तणावरती तुम्ही तणनाशक मारता, बरोबर आहे. पण ओल्या तणावरती मारता का वाळलेल्यावर? ओल्या. तणनाशक औषधाचा परिणाम ओल्या तणावरती होतो, वाळलेल्या तणावरती होत नाही. काय माझं तुम्हाला कळालं बोलणं तर बघा. म्हणजे तणनाशक मारल्यानंतर ओलं जळतं, तसं निष्काम भावनेने जर साधना केली तर अधिकार वाढतो. सकाम भावनेने केली तर अधिकार वाढत नाही. ते वाळ्या तणावरती औषध मारल्यासारखं आहे सकाम भावनेने घेणं. म्हणजे जर आपला अधिकार वाढावा असं वाटत असतं तर निष्काम भावनेनं ते नामस्मरण केलं पाहिजे. आणि निष्काम भावनेनं ते नामस्मरण केलं तर घडतं काय, महाराज म्हणतात, पुण्याची गणना कोण करी. हा, सकामते म्हणजे त्याचा मोजमाप केला जात नाही, लक्षात ठेवा. मोजमाप केला जात नाही. कारण फलाची अपेक्षा ठेवून केलेलं त्याने ते साधन आहे. म्हणून त्या नाम साधनेतून एवढं निष्काम पुण्य निर्माण होतं, एवढं निष्काम पुण्य निर्माण होतं, अगणित पुण्य निर्माण होतं. आणि त्या अगणित पुण्याने त्याचा मलदोष निवृत्त होतो, विक्षेप दोष निवृत्त होतो. कोणी म्हणेल विक्षेप दोष आणि मलदोष निवृत्त होण्याकरता भिन्न भिन्न साधनं सांगितली. एका साधनामध्ये आहे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. आता नाम हे कर्म आहे का उपासना आहे? हो, दोन्ही. नाम नामीचा अभेद सांगितलेला आहे. नाम नामीचा अभेद सांगितलेला आहे. आणि नाम नामीचा अभेद सांगितल्यामुळं नाम तुम्ही ज्याचं घेता ते नाम त्याच्यापासून वेगळं नाही. त्या नाम घेण्यामध्ये त्याची उपासना घडते आणि त्याचं नाम घेण्यामध्येच निष्काम कर्म घडतं. ही दोन्ही साधना त्या नामस्मरणामध्ये घडते. आणि त्या नामस्मरणातून त्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि तो अधिकार प्राप्त होण्याकरता संतांनी समाजाला फार आग्रह केला. ज्ञानोबरांच्याकडे काही लोकांनी विचार मांडला असतील, महाराज बरोबर आहे, आम्हाला परमार्थाचा अधिकार प्राप्त होण्याकरता तुम्ही अतिशय तळमळीने ही नामसाधना सांगताय, सातत्याने घ्या म्हणून सांगतायत, अखंड घ्या म्हणून सांगताय, पुन्हा पुन्हा घ्या म्हणून सांगताय. महाराज तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे, पण महाराज आम्ही तुमच्यासारखे रिकामे नाही. तुमच्यासारखे आम्ही रिकामे नाही. महाराज म्हटले मला हे माहिती आहे, तुम्ही रिकामे नाही आहे मला माहिती आहे. हा मागचा पुढचा विचार करूनच मी साधना सांगण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. तुम्ही रिकामे नाही आहे, तुम्ही उपाधीच्या संबंधात आहात, उपाधीमध्ये आहात. आणि ती उपाधी जर कोणती असेल तर संसार नावाची उपाधी आहे. मग संसार नावाची उपाधी आहे आणि ती संसार नावाची उपाधी आहे, ती साधना करण्याकरता तुम्हाला काहीही प्रतिबंध करणार नाही. प्रतिबंध करणार नाही. त्या संसार नावाच्या उपाधीमध्ये राहून ही नाम साधना करता येते. ज्ञानोबराने विचारलं, महाराज तुम्ही आमची अवस्था पाहून हे आम्हाला सांगायला लागलाय का? सांगण्याच्या मागे ह्याला काय आधार आहे? काही परिस्थिती बघून सांगितलं जातं.
परिस्थिती बघून सांगितलं जातं. मग परिस्थिती बघून हे सांगितलं जरी असलं तरीही त्या साधनेच्या मागं शास्त्राचा आधार आहे. शास्त्राचा आधार आहे. म्हणजे समाजामध्ये परमार्थाचा अधिकारची वृद्धी होण्याकरता साधना सांगितली, पण ती साधना सांगत असताना त्या साधनेच्या मागं त्या साधनेविषयी अप्रामाण्य येणार नाही याचा विचार साधू संतांनी केलेला आहे बरं का. याचा विचार केलेला आहे. आणि तो विचार करून सांगतात की भगवंताचं नाम त्या उपाधीमध्ये राहून घेता येतं. कोण सांगतं? वेद सांगतो, शास्त्र सांगतं, पुराण सांगतं बरं का. हां, सर्वांचं मत आहे आणि सर्वांच्या मताला धरून त्या वेदाला अप्रामाण्य येणार नाही हा भाव मनी मानशी घेऊन ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही ज्या उपाधीमध्ये आहात त्या उपाधीमध्ये राहून तुम्हाला ही साधना करता येते आणि तिथं राहून तुम्ही ती साधना करा. त्या उपाधी तुम्हाला त्या साधनेचा किंवा साधनेला उपाधीचा कोणताही प्रतिबंध नाही आहे बरं का. हां, काही साधनेला प्रतिबंध आहे, काय साधनेला प्रतिबंध आहे, पण नाम साधनेला मात्र कोणताच प्रतिबंध नाही आहे. म्हणून तर त्या नामाच्या संबंधाने जागोजागी ज्ञानोबांनी त्या हरिपाठामध्येच वर्णन केलेलं आहे. हरिपाठामध्येच वर्णन केलेलं आहे बरं का. एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये मृत झाली, त्या घरामध्ये काय पडतं? सुतक. त्या सुतकामध्ये वर्णन केलंय बरं का. हां, सुतकामध्ये शास्त्र वचनाचं अनुष्ठान करू नये घरच्या लोकांनी करू नये म्हणून तर वर्णन केले. गरुड पुराण, ते गरुड पुराण सुद्धा घरच्या लोकांनी वाचायचं नाही, वाचणारा बाहेरचा पाहिजे, वाचणारा बाहेरचा पाहिजे. आळंदीला त्या 10-12 दिवसामध्ये गरुड पुराणाचं वाचन होतं. जसं भागवताचार्य आहेत तसं गरुड पुराणाचं आख्यान सांगणारी मंडळी आहेत पुण्यामध्ये, खास स्वतंत्रवर का. आणि ती इतके सुंदर सांगायचे, 2 तास माणसं तटस्थ ऐकत राहायचे बरं का. हां, रोज दुपारी 4 ते 7 गरुड पुराण होतं. म्हणजे कुठल्याही शास्त्राचं अनुष्ठान करण्याकरता तिथं प्रतिबंध आहे, पण असा एक साधना आहे, अशी एक साधना आहे, त्या साधनेला कोणत्याही काळामध्ये प्रतिबंध नाही. भगवंताचं नाम घेता येतं बरं का. भगवंताचं नाम घेता येतं आणि तोच भाव मनी मानशी घेऊन इथं ज्ञानोबा म्हणतात, त्या संसार नावाच्या उपाधीमध्ये राहून तुम्हाला भगवंताचं नाम घेता येतं. तेच महाराज सोनी संसारी जीवे वेगो करी, वेदशास्त्र उभारी वाह्या सदा हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. असोनी संसारी हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. वेदशास्त्र उभारी वाया सदा हरिमुखे मना. 2 भाव आहेत त्याच्यामध्ये. त्या संसारामध्ये राहून जिवेनं भगवंताचं नाम घ्या, संसारामध्ये राहून घ्या असं कोण सांगतं? वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. साधनेवरती अप्रामाण्य येऊ दिलेलं नाही. हां, सुलभतेच्या नावाखाली जर तुम्ही साधना सांगायला लागला आणि तिथं जर वेदाला अप्रामाण्य आलं तर त्या साधनेला किंमत नाही आहे. किंमत नाही, लक्षात ठेवा, किंमत नाही आहे. अप्रामाण्य येता कामा नाही आहे. हां, बोलताना सुद्धा फार जबाबदारीने बोलावं लागतं. आपल्या बोलण्यावरती अप्रामाण्य येता कामा नाही. बोलण्याला स्वातंत्र्य आहे, बोलण्याला स्वातंत्र्य आहे. आणि त्यातल्या त्यात तरी कीर्तनामध्ये फार स्वातंत्र्य आहे. कीर्तनामध्ये
फार स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याचा बरेच कीर्तनकार गैरफायदा घ्यायला लागलेत. काय गैरफायदा घ्यायला लागले, लक्षात ठेवा. म्हणजे कीर्तनामध्ये बोलत असताना माणसाने सुद्धा असं बोललं पाहिजे की आपल्या बोलण्यावरती अप्रामाण्य येता कामा नये. मी बोलतो याच्यावरती अप्रामाण्य येते हे बोलणाऱ्यालाच कळत नाही, असेच कीर्तनकार वाढलेत. मला कोणाची टीका करायची नाही, मी त्याच्याकरता इथं आलेलो नाही. मला साधनेवरती अप्रामाण्य येऊ नये याची दखल ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी घेतलेली आहे. याची जाण कीर्तनकारांनी ठेवावी बरं का, लक्षात ठेवा. ठेवावी, लक्षात ठेवा. जरी स्वातंत्र्य असलं, एक कीर्तनकार बोलून गेला, कालच बोलला, सांगत नाही मी ते, कारण त्यांनी ते रेकॉर्डिंग चालू आहे. आणि ते जर कोणाच्या कानावरती गेलं तर वादाचा प्रश्न होईल, तुम्हाला नंतर सांगतो. खरंच मला त्या कीर्तनकाराचं वाक्य ऐकल्यानंतर एवढी मनाला खंत वाटली. ही लोक कीर्तन करतातच कशी, कीर्तन करतातच कशी. ज्यांनी वेद मांडला नाही, थोडं जोरानं बोलायला सांगतो, ज्यांनी वेद मांडला नाही, ज्यांनी वेद जाळला, त्याच्या नावाचा कीर्तनात माणसं उदो उदो करतात. समजलं तर फार चांगलं आहे, समजलं तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे. भाव मला प्रगट करायचा आहे. ज्ञानोबांनी परमार्थाची साधना सांगत असताना सकल समाजाची व्यवस्था केली, सकल जीवांची व्यवस्था केली, पण ही करत असताना कुठंही त्याला अप्रामाण्य येऊ दिलेलं नाही, येऊ दिलेलं नाही आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. अहो काही लोकांनी एक अट्ठास केला आपल्या संप्रदायामध्ये. ज्ञानोबा वैदिक आहेत म्हणून ज्ञानोबांच्या नावाचा उच्चार करायचा नाही. आपल्या भजनाच्या शेवटी काय केलं जातं, ज्ञानदेव तुकाराम. त्यांनी असा बदल केला, ज्ञानोबा वैदिक आहेत, वेद मानतात म्हणून त्यांचं नाव घेत नाही, नामदेव तुकाराम म्हणायचं. मोठी त्यांची परंपरा, नाव सांगत नाही. म्हणजे इथंपर्यंत लोकांची मजल गेली बरं का. पण ज्ञानोबारीने मात्र ही साधना समाजाला तळागाळापर्यंत पोचवण्याकरता मात्र वेदाला त्या साधनेला अप्रामाण्य येऊ दिलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, जसे आहोत, जिथे आहोत तिथं राहून ही साधना प्रत्येकाला करता येते. त्याला कुठलाही प्रतिबंध नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. तर ज्ञानोबांनी उल्लेख केला, असोनी संसारी जीवे वेगू करे, वेदशास्त्र उभारे वाया सदा. आपल्याला ही साधना सातत्याने करण्याकरता तुम्ही ज्या उपाधीमध्ये राहता त्या उपाधीचा प्रतिबंध नाही, त्या उपाधीमध्ये राहून ती साधना आपल्याला करता येते. फक्त अडचण एवढीच आहे, करण्याची इच्छा पाहिजे, करण्याची इच्छा पाहिजे. आज होणं हेच आहे, होणं हेच आहे. साधना करण्याकरता कोणी प्रवृत्त नाही, लक्षात ठेवा. वेळ नाही का, फार वेळ आहे. पण करण्याकरता कोणाची प्रवृत्ती नाही. एवढ्या अट्ठासाने संतांनी समाजाला एवढी व्यवस्था आमची तुमची करून ठेवली. आपण त्याचा कुठंतरी जीवनामध्ये विचार केला पाहिजे, लक्षात ठेवा. आमच्या तुमच्या उद्धाराची व्यवस्था करण्याकरता संतांनी
फार मोठा हा केलेला प्रयास आहे, लक्षात ठेवा. जसं व्यवहारामध्ये बोललं जातं, एवढ्या अट्टासाने एवढ्या कष्टाने वाढ वडिलांनी मिळवून ठेवलेलं आहे, आता मिळवायचं नाही, कमीत कमी जतन करून तरी ठेवा. ठेवा, जतन करून ठेवा. तसं त्या संतांनी आमच्या तुमच्याकरता एवढी व्यवस्था केलेली आहे, फक्त आता ती साधना करा. आणि ती साधना करण्याकरता महाराज म्हणतात, आपण ज्या संसारामध्ये आहोत त्या संसारामध्ये राहून ही साधना करता येते. आणि हे करण्याकरता महाराज म्हणतात त्याला कुठलंही दोष नाही आहे, त्याला वेदाचं अप्रामाण्य येत नाही, त्याला त्याच्याकरता प्रमाण दिलं बरं का. ज्ञानोबांनी विचारलं, ठीक आहे, अनधिकार्याला अधिकारावरती आणण्याकरता तुम्ही सर्वांच्या करता नामसाधना सांगितली, ती साधना करण्याकरता त्याच्यावरती अप्रामाण्य येऊ नये म्हणून वेदाचं तुम्ही प्रामाण्य सांगितलं. पण अशी कोणी साधना केली का? आमच्या समोर दाखला द्या, आमच्या समोर दाखला द्या. कारण एखाद्याला हा विचार सांगण्याकरता या पद्धतीने सांगावा लागतो, लक्षात ठेवा, या पद्धतीने सांगावा लागतो. असा कोणाला अनुभव आलाय का? अनुभव आलाय का? कोणी, तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे, गुडघे बदलाची अवस्था झालेली आहे. मग ते डॉक्टर सांगतात ते गुडघे बदलता येतात. ते म्हणजे बदलल्यानंतर चालता येतं का? ज्यांनी केलंय त्यांना भेटा, ज्यांनी केलंय त्यांना भेटा, त्यांचा अनुभव घ्या. आतापर्यंत शेकडो पेशंट तयार झाले, ते चालायला लागले, पळायला लागले, उभे राहायला लागले. त्यांच्या जीवनातलं दुःख गेलं, तुमच्याही जीवनातलं जाईल. म्हणजे ऑपरेशन करा म्हटल्यानंतर माणसं लगेच करत नाहीत. असं कोणाचं यशस्वी झालंय का? यशस्वी. तसं ही साधना सर्वांच्या करताय, याला वेदाचं अप्रामाण्य नाहीये. अशी साधना कोणी केली का? महाराजांनी मोठ्यांची दाखले दिलेत, सामान्यांचे नाहीत, सोम्या गोम्याचं नाही दिलेलं बरं का. कारण त्या साधनेवरती विश्वास बसावा आणि आमच्या तुमच्या जीवनामध्ये ती साधना घडावी. अशी कोणी साधना केली का? महाराज म्हणतात केली. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. युक्तीच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे त्या साधनेच्या संबंधाने पटवून द्यावं लागतं. म्हणून इथं उल्लेख केला, व्यासाची खुने, द्वारकेचे राणे पांडवा घरी. एक पांडवांचं चरित्र आहे आणि एक व्यासांचं चरित्र आहे बरं का. दोन टोक आहेत. दोन्ही चरित्राचा विचार महनीय स्वरूपाचा आहे. आपल्याला विचारामध्ये एवढंच घ्यायचं आहे की अशी साधना कुणी केली का? त्या साधनेतून त्यांना ही फलश्रुती प्राप्त झाली का? महाराज म्हणतात झाली. ते व्यासांचं चरित्र पहा आणि पांडवांचं चरित्र पहा, पहावर का सांगणार नाही. द्वारकेचा राणा पांडवा घरी. एक मुद्दा मला इथं महत्वाचा मांडायचा आहे. साधनेकरता अधिकार लागतो. ज्यांना अधिकार नाही त्यांना अधिकारावरती आणण्याचं काम साधू संतांनी, त्या ज्ञानोबांनी अधिक कार्य केलं. त्याच्याकरताही नामसाधना सांगितली. आणि असं हे भगवंताचं नाम घ्या. ती साधना करण्याकरता तुम्हाला ज्या उपाधीमध्ये आहात त्या उपाधीमध्ये राहून ती साधना करता येते. त्याला वेदाचं कुठेही अप्रामाण्य नाही आहे.
आणि अशी साधना कोणी केली का त्याच्याकरता काही युक्तीचा दृष्टांताचा विचार मांडला आणि असा अधिकार त्या साधनेतून प्राप्त झाल्यानंतर ती साधना तुम्हाला आता फार करायची गरज नाही आहे, फार करण्याची गरज नाही बरं का. आता मलदोष गेलेला आहे, विक्षेपदोष गेलेला आहे. अशा नामधारकाने एक भगवंताचं नाम क्षणभर जरी घेतलं तरी महाराज म्हणतात तेने मुक्ती चारी साधियल्या. तेने म्हणजे कोणी हो? ज्याला ह्या नाम साधनेतून अधिकार प्राप्त झाला तेने, त्याला बरं का अधिकाराशिवाय फल प्राप्त होत नाही. आणि इथं ज्ञानबाई वर्णन करतात उभा क्षणभरी. महाराज आम्ही आयुष्यभर देवाचं नाव घ्यालोय तर अजून मुक्तीचा पत्ता नाही. वर्ष आयुष्यभर आम्ही देवाचं नाव घ्यालोय, अजून मुक्तीचा पत्ता नाही. आणि तुम्ही सांगायला क्षणभर आयुष्यभर घ्यालोय पण आमचा मलदोष गेलेला नाही, विक्षेप दोष गेलेला नाही. याचा अर्थ आपली साधना निष्काम नाही, आपली साधना निष्काम नाही आहे. मी तुम्हाला थोडंसं पटवून देतो बरं का, माझ्या मतीप्रमाणे. शास्त्राचा विरोध न येता तेलामध्ये फोडणी टाकली जाते. तेलामध्ये फोडणी कधी टाकली जाते हो? तेल तापावं लागतं, तेल उकावलं. तेल उकळल्याशिवाय फोडणी टाकता येत नाही. काय येते? तवा भाजल्याशिवाय, तापल्याशिवाय, जमीन सुपीक अशा असल्याशिवाय पेरता अधिकार नसताना फल कसं प्राप्त होईल? त्याचा अधिकार या अशा पद्धतीने त्या साधनेतून अधिकार प्राप्त झाल्यानंतर तुम्ही चमच्याभर तेलामध्ये 2 जरी मोहऱ्या टाकल्या तरी तड 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 करतात बरं का. आणि डब्यावर तेलात मूठभर जिरे टाकले तरी तळाला जातात, तडतड करत नाही. तसा अधिकार प्राप्त झाल्यानंतर भगवंताचं नाम तुम्ही जर क्षणभर जर घेतलं तरी तुम्हाला त्या मुक्तीची प्राप्ती होते, मुक्तीची प्राप्ती होते. अशी नाम साधनेतून प्रत्येकाला हे फल प्राप्त करता येतं. पण या पद्धतीने जाता यावं म्हणून मी अभंगाचा सांगण्याचा क्रम बदलला जरा. मला हे आज भावलं या पद्धतीनं काय थोडंसं मानता येईल का? काय ज्ञानोबरांच्या सांगण्यात आपण काय बदल केलेला नाही बरं का. ज्यांनी सांगितलं ज्ञानोबरांनी जसं सांगितलं तसंच, फक्त मी सांगण्याचा थोडासा क्रम बदलला. या पद्धतीनं आपण त्या भगवंताचं नाम घ्या उभा क्षणभरी. कारण अधिकाराची परिपूर्णता झाल्यानंतर पदरामध्ये फल प्राप्त व्हायला वेळ लागत नाही आहे. महिनाभर राबल्याशिवाय 1 तारखेला खात्यावरती जमा व्हायला वेळ लागत नाही आहे. महिनाच भरला नाही आणि 1 तारखेला जमा होते का मग बघत बसला तर जमा होणारच नाही, जमा होणारच नाही. दिवस भरल्याशिवाय खात्यावर जमा कसं होईल? तसं या साधनेतून आपल्या अधिकाराची परिपूर्तता झाल्याशिवाय आपल्याला फल कसं प्राप्त होईल? म्हणजे या नाम साधनेतून आपल्याला ही मुक्ती मोक्ष प्राप्त करता येतो. महाराज म्हणतात नुसतं नाही, तेने मुक्ती चारी साधियल्या. खरं महाराज म्हणतात खरंच आहे. कारण हे मी सांगत नाही. ऐशे बहुता ग्रंथी बोलियले तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. ऐशे बहुता ग्रंथी बोलियले. महाराज म्हणतात त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आमच्यावरती विश्वास नसेल तर पहावे पुराणी विचारोनी. बऱ्याच पद्धतीने संतांनी सांगितलंय. पुराण पहा,
हां, आमच्या सांगण्यावरती विश्वास नसेल तर आन विठोबाची आम्ही शपथ घेऊन सांगतो. म्हणजे या साधनेतून, नाम साधनेतून आपल्याला हे फल प्राप्त होऊ शकतं. पण या पद्धतीने आपली जीवनामध्ये साधना घडली ना, हा अधिकाराची परिपूर्तता झाली की महाराज म्हणतात त्याच्या पदरामध्ये हे फल प्राप्त होतं. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी वाया सदा. ज्ञानदेव मनी व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा अभंगाचा धावता भाव मी आपल्यासमोर प्रगट केला आहे बरं का. विस्तार केलेला नाही का. आपण बहुश्रुत आहात, अभ्यासू आहात. हां, आणि अभ्यासू लोकाला फारसं सांगावं लागत नाही बरं का. हां, थोडक्यामध्ये भाव प्रगट केल्यानंतर लक्ष येतं. तेव्हा धावता भाव अभंगाचा आपल्यासमोर प्रगट केलेला आहे. किंबहुना ज्ञानोबरांचं काय मनोगत आहे ते आज समाजाला कळावं. ज्या ज्ञानोबरांचा अवतार झाला त्या ज्ञानोबरांचा आज समाधी सोहळा आपण संपन्न करतो. का करायचा? काय त्यांनी समाजाकरता केलं, काय केलं, याच्यापेक्षा समाजाकरता त्यांनी काय केलं नाही याचा विचार करा. होय, आपलं स्वतःचं जीवन त्यांनी पणाला लावलं. लक्षात ठेवा, समाजाकरता असे जीवावरती उदार होणारे कोणीतरी नाहीत बरं का. माणसं प्रपंचाकरता जीवावरती उदार होतात. हां, काही माणसं लग्न जुळत नाहीत म्हणून जीवावरती उदार होतात. हां, पण जगाचा उद्धार व्हावा म्हणून अशी जीवावरती उदार होणारी एकच जगाच्या पाठीवरती जात आहे, संत आणि संतच. हां, अशा ज्ञानोबरांचा पण हा सोहळा संपन्न करतोय. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता पण व्यक्त करतोय. त्यांचे आमच्या जीवनावरती, सकल समाजाच्या जीवनावरती संतांचे उपकार आहेत. त्या उपकारातून आपल्याला उतराई होता येत नाही. त्या उपकारातच राहावं. फक्त एवढीच आम्हाला सद्बुद्धी प्राप्त व्हावी. त्यांनी सांगितलेली साधना आमच्या जीवनामध्ये घडावी आणि त्याप्रमाणे आमच्या जीवनाची वाटचाल घडावीने आम्हाला ते फलपत्रामध्ये प्राप्त व्हावं. एवढीच त्या ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संतेन व्यंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे